शिक्षक आणि विद्यार्थ्यात जे नातं तिथं होतं जुन्या शिक्षण पद्धतीत, ही प्रक्रिया इथं बंद झाली. अहो ग्रंथ ओस पडले, ग्रंथालयात ढीग पडलेत. आता कोण त्याकडे बघत नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा झालाच पाहिजे, केला पाहिजे आणि तो चांगला केला पाहिजे. 9वीत असणाऱ्या विद्यार्थ्याला पुस्तक किंवा लिहिलेलं वाचता येईना. तर त्यावेळेचं नातं गुरु आणि शिष्यांचं आणि आत्ताचं गुरु आणि शिष्यांचं नातं, यावर तुम्ही स्वतःचं जीवन घडलं असं प्रत्येकानं जर म्हटलं तर समाजाचा विकास झाला हो. नक्कीच. आणि समाजाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकासच झाला. आता वाटतंय का की जुन्या जी काही पूर्वीची शिक्षण पद्धती होती यामध्ये विद्यार्थ्यावर चांगले संस्कार होत होते आणि आताची शिक्षण पद्धती हे जे काय आधुनिकता आले याच्यावरती संस्कारावर काय बघता तुम्ही? कशा पद्धतीने तुम्ही बघता त्या की शिक्षण पद्धतीत जी शिक्षकावरती कायद्याची टांगती तलवार आहे, शहरी भागात क्लासेसची पद्धत असेल पण ग्रामीण भागात तशी नव्हती, पण आता ग्रामीण भागापर्यंत क्लासेस आले. मग शिक्षण जर शाळेत तुम्हाला जर चांगलं भेटत असेल, क्लास लावायची त्यावेळी गरज नव्हती, क्लास न लावता ही अधिकारी झाले. त्या पुढचं PhD पर्यंत शिक्षण म्हणलं तर मी तुमच्या इच्छेनुसार करू शकतो. तुम्ही मला नोकरी देणार आहे का? नमस्कार मित्रांनो, सागर हिट्स या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण शिक्षण या विषयावरती बोलणार आहोत. खरं तर कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं, पण पूर्वीच्या शिक्षणात आणि आताच्या शिक्षणात नेमका जो काही बदल झालेला आहे तो अगदीच झपाट्यानं बदल झालेला आहे. म्हणजे आता आधुनिकतेकडे वाटचाल आपली चालू आहे आणि ती इतकी वेगवान पद्धतीनं चालू आहे की आपण मागं वळायचं नावच घेत नाही किंवा मागं आपण बघितलंच नाही. पण मागे शिक्षण पद्धती कशी होती आणि त्यामध्ये आता काय तफावत आलेले आहेत आणि त्याचे नुकसान आणि किंवा फायदेही असतील, पण ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत आणि तोटे कोणत्या पद्धतीने आहेत ते हे आपण पाहणं गरजेचं आहे. पण आपण ते पाहत नाही, त्यामुळं ही महत्वाची अशी मुलाखत होणार आहे. त्यामुळे मुलाखत शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला मी परिचय करून देतो की ते प्राध्यापक आहेत, त्यांनी त्यावेळी शिक्षण जे काही दिलं त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी हे मोठमोठे अधिकारी झालेले आहेत. अगदी मोठे मोठे त्यांनी पद सुद्धा भूषवलेली आहेत त्या विद्यार्थ्यांनी. असे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत. आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना त्यांचा परिचय सांगा. माझं नाव भगवान मारुती जाधव, चिंचणी अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्ष काम केलं उपशिक्षक म्हणून. शेवटची 3-4 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं. आणि या कालावधीत जुनी शिक्षण पद्धती आताच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीपेक्षा जुन्या शिक्षण पद्धतीत मी हे अध्यापनाचं काम केलं. त्यामुळं त्या पद्धतीबाबत किंवा शिक्षण पद्धतीच्या विषयी मला त्यातला काही जो भाग आहे तो मी तुम्हाला काही सविस्तर बाबी उद्घोषित करून देतो. मी निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन भूगोल आणि इंग्लिश हा विषय शिकवत होतो आणि त्यामधून अनेक विद्यार्थी घडवले गेले. अजूनही काही चांगल्या हुद्द्यावर, काही कलेक्टर झाले, काही विद्यार्थी हायकोर्टात वकील झालेले आहेत आणि त्या अजूनही मला त्यांचे फोन 35 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजूनही मला त्यांचे फोन येतात. सर तुम्ही आम्हाला इंग्लिशमध्ये ज्या कविता शिकवल्या, जे शिकवलं त्या अजूनही आमच्या स्मरणात आहे आणि आम्ही त्या अजूनही आमच्या मुलांना सांगतो. म्हणजे इतकं माझ्याबद्दल त्यांनी अगदी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की तळमळीनं आणि प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं त्याचं नाव आणि त्यांचे स्मृती ह्या लोकांच्या लक्षात राहतात. ज्या वेळेला तुम्ही शिक्षक झाला त्यावेळेला खेडेगावातून तुमचं पूर्ण शिक्षण झालं, तर तो प्रवास तुमचा शिक्षणाशी जोडला गेला, तुम्ही शिक्षक झाला, तो प्रवास त्याबद्दल थोडक्यात सांगा. शिक्षणात मी 70 साली सेवेत रुजू झालो आणि सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करून मी माझं अध्यापनाचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं. जीवनामध्ये अडचणी ह्या अनेक येतच असतात काहीही, पण त्या अडचणीला सामोरं जाणं आणि त्यातून मार्ग काढणं तेच खरं प्रयत्नाचं सुयश असं समजूया आपण. आणि तसं हे माणसाने, लोकांनी, विद्यार्थ्यांनी बी केलं पाहिजे. अडचणीवर ज्यानं मात केली त्या माणसाला यश हे हमखास येऊ शकतं, हे माझ्या अनुभवातून मी सांगतो. अडचणीवरती मात करणं गरजेचं आहे. अडचणीला
तिथंच थांबलं नाही पाहिजे, ती हा अडचण थांबलं आल्यानंतर. नाही पाहिजे. हा एक चांगला खरं तर मोटिवेशन एखादा डायलॉग होऊ शकतो खरं तर. आता तुमचा इतका कार्यकाळ हा शिक्षण क्षेत्रात गेला, तर तुम्हाला जी काही जुनी शिक्षण पद्धती होती त्याची काही वैशिष्ट्य सांगाल का? हा, जुनी शिक्षण पद्धतीचा विचार करताना अगदी मानव निर्माण झाल्यापासूनचा थोडक्यात आढावा जर आपण घ्यायचं जर ठरलं की नाही, तर मानव निर्माण झाल्यानंतर तो जंगलात राहत होता. जंगलातल्या विविध गोष्टी पाहून त्याला वेगवेगळे अनुभव येत होते आणि अनुभव येताना त्या अनुभवातून त्याला ते शिक्षण मिळत होतं. मग ज्या व्यक्तीला चांगले अनुभव आले ती व्यक्ती इतरांना सांगताना ती गुरु झाली आणि जो ऐकणारा होता तो शिष्य झाला. म्हणजे गुरु शिष्य शिक्षण हे त्या ठिकाणी सुरुवात झाली. गुरु शिष्यांचं नातं तिथे गुरु शिष्याचं नातं सुरू झालं. त्याच्यानंतर हळूहळू शिक्षण समूह म्हणजे शिक्षण समूह पद्धती सुरुवात झाली. शिष्यानं गुरुच्या घरी जायचं, शिक्षण घ्यायचं, त्यांनी सांगतील ते ऐकायचं, त्यांची काही सेवा करायची. पण पुन्हा ज्या वेळेला गुरु आणि शिष्य याच्यामध्ये ज्या वेळेला काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या, झोपण्याची, बसण्याची, उठण्याची जागा, त्यावेळेला ह्या समूह शिक्षण सुरू झालं आणि समूह शिक्षणात शिक्षक आणि अनेक व्यक्ती, विद्यार्थी अशा प्रकारची पद्धती, शिक्षण पद्धती सुरू झाली. म्हणजे शिक्षक आणि अनेक व्यक्ती आणि त्यातून शाळांची निर्मिती झाली. मग शाळा निर्माण झाल्यानंतर शाळेत जी शिकवण्याची जी पद्धत आहे त्या दोन गोष्टी आल्या. एक अध्यापन आणि एक अध्ययन. अध्यापन म्हणजे शिकवणं आणि अध्ययन म्हणजे शिकणं. म्हणजे शिकणं आणि शिकवणं ह्या दोन गोष्टी त्यामध्ये समावेश झाल्या. ह्या गुरुकुल पद्धतीपासून आल्या खाली, त्या आज ताग आहेत. आताच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत सुद्धा त्या अध्ययन अध्यापनाच्या म्हणजे शिकणं आणि शिकवण्याची पद्धत अजूनही आहे. इथून ही पुढे राहील कायम. फक्त त्यात हळूहळू वेगवेगळे प्रकार आणि स्वरूप त्याचं बदलत चाललंय. आता तुम्ही त्या स्वरूपाकडे किंवा बदलत्या याच्याकडे गेला, त्या संदर्भातील एक प्रश्न की पूर्वीचं जे शिक्षण होतं तुमच्या ज्यावेळी आणि तेव्हाचं आणि आताचं हे जे काही बदलतं स्वरूप आहे त्याकडे कसं पाहता तुम्ही? हा, तर जुनी शिक्षण पद्धती म्हणजे अलीकडच्या 10-20 वर्षातली शिक्षण पद्धती आपण म्हणायला काय हरकत नाही. पूर्वीची म्हणू, थोडी. मग जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये ग्रंथ, विविध पुस्तकं याच्यातून ज्ञान आत्मसात करून ती व्यक्ती इतरांना ते ज्ञान द्यायची. म्हणजे तिथं अध्यापनाची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यानंतर वाचनाची प्रक्रिया, रीडिंग, रायटिंग, लिसनिंग ह्या गोष्टी त्या अध्यापनामध्ये आल्या. मग ह्या गोष्टी गृहीत धरून शिक्षकांनी शिकवायला त्या काळात सुरुवात झाली. मग ह्या पद्धतीत विद्यार्थ्याकडून रीडिंग करून घेतलं, वाचन करून घेतलं जात होतं, लेखन करून घेतलं जात होतं, चांगलं अक्षर काढणं, चांगलं पाठ करणं, चांगलं वाचन करणं ह्या गोष्टी शिक्षकांच्या करवी ह्या करवून घेतल्या जात होत्या सक्तीनं. आणि विद्यार्थी करत नसला तर त्याला शिक्षा केली जात होती. मग ती शिक्षा जरी झाली तरी पालक त्यांच्याकडे ढुकून बघत होते, म्हणत होते की आमच्या पोरा 2 झटके द्या पण त्याला शिकवा. म्हणजे पालकांचा जरी पालक शिक्षणाने कमी असली, म्हणजे आपण अडाणी म्हणू, तरी सुद्धा ती पालक शाळेत आल्यानंतर सांगत होती शिक्षकांना की 2 फटकं द्या त्याला, पण चांगलं बघा त्याच्याकडे. मग त्या शिक्षण पद्धतीत लेखन, वाचन, आणखीन ऐकणं ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या गोष्टी चालू शिक्षण पद्धतीत हळूहळू पूर्ण नष्ट झाल्या नाहीत, कमी झाल्या. म्हणजे आधुनिकता आल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले म्हटलं तरी दुर्लक्ष झालं. कमी झालं म्हणजे काय, संभाषण कमी झालं,
शिक्षक आणि विद्यार्थ्यात जे नातं तिथं होतं जुन्या शिक्षण पद्धतीत, ते संभाषण, देवघेव विचारांची, प्रश्न विचारण्याची, प्रश्न सांगणे, उत्तर देण्याची, ही प्रक्रिया इथं बंद झाली. म्हणजे थोडक्यात आता जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये वहीची जागा ही नोटपॅडने घेतली, कॅम्प्युटरने घेतली, कॉम्प्युटर, लॅपटॉप आहे हातात प्रत्येकाच्या मुलाला. बरोबर. कोरोना काळात आपण बघितलं की शासनाने ऑनलाईन शिक्षण पद्धती केली आणि ती बऱ्यापैकी अवलंबली. आता बऱ्यापैकी तसंच आहे की ट्युशन सुद्धा आता ऑनलाईन आहे. ऑनलाईन म्हणजे तुम्ही युट्यूबवरची एखादी लिंक ओपन करून ते ट्युशन घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही म्हटल्यासारखं संवाद कमी झाला, शिक्षक गुरु आणि शिष्यांचा संवाद कमी झाला. त्यामुळे लिखाण वाचन हे कमी झालं, फक्त ऐकणं राहिलं. याबद्दल काय सांगाल मग तुम्ही? अहो, ग्रंथ ओस पडले, ग्रंथालयात ढीग पडलेत. आता कोण त्याकडे बघत नाही. कशामुळं? हातात कॉम्प्युटर, आणखीन मोबाईल आला. मोबाईल मध्ये बटन दाबा, ज्ञान मिळवा, असा प्रकार सुरू झाला. आणि ते मिळतंय. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ह्या शिक्षण पद्धती, ही जुनी शिक्षण पद्धती ही सुद्धा चांगली होती. करवून घेतलं जात होतं, विद्यार्थी चांगला घडत होता. सद्यस्थितीत परिस्थितीनुरूप तुमच्या ह्या शिक्षण पद्धतीत बदल होणं आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा झालाच पाहिजे, केला पाहिजे, आणि तो चांगला केला पाहिजे, चांगल्या पद्धतीने चांगला. हातात मोबाईल असला तर त्याचा वापर योग्य केला पाहिजे, कॉम्प्युटर असला तर त्याचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे. ते आपल्या उत्कर्षासाठी त्याचा वापर केला पाहिजे, बरोबर. खेळण्यासाठी नाही. नाही, ते एक साधन शिक्षणाचं आहे, ते शिक्षणासाठी. मग हे विद्यार्थी विसरतात. म्हणजे ह्या शिक्षण पद्धतीत हा दोष आहे. मग आता जर आपण म्हटलं, आपण थोडं या विषयालाच एक रिलेटेड करू की लिखाण आणि वाचन जे काही होतं. आता वृत्तपत्र, तुम्ही ग्रंथांचा उल्लेख केला, ग्रंथ ओस पडली, ग्रंथालय ओस पडली, तर शिक्षण आणि वाचन कमी, लिखाण आणि वाचन कमी झालं. याचे काय आताच्या पिढीला तोटे आहेत का, असं काय सांगाल का याबद्दल? तोटे आहेत बरं का. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे 9वीत असणाऱ्या विद्यार्थ्याला पुस्तक किंवा लिहिलेलं वाचता येईना, असं परवा टीव्हीवर बातम्या होत्या. मराठवाड्यातील जवळजवळ 70 शाळांमध्ये 9वीच्या विद्यार्थ्याला 29% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. मग ते 9वीत कसे आले? 9वीच्या विद्यार्थ्यांना 9वीच्या विद्यार्थ्याला येत नाही. बरं. ते शाळेत वर कसे आले? म्हणजे 9वी पर्यंत तरी कसे आले? जर वाचता नाही येत आणि म्हणजे ही मराठी, आपण महाराष्ट्रात जन्म घेऊन. मग बरोबर. मग आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक हातात दिलं आणि वाच म्हणून सांगितलं तर त्याला वाचता येत नाही. काही विद्यार्थ्यांना अजूनही असे काही विद्यार्थी आहेत, 8वी 7वी 8वी पर्यंत आलेले विद्यार्थी, त्यांना अजूनही वाचता येत नाही. म्हणजे तो लिखाणाचा, तो वाचनाचा तो अभाव, त्यामुळे हे घडतंय असं वाटतं. त्याचा अभाव आहेच हो. आता समजा साधा एखादा शब्द, ह्यात किती दुर्लक्ष व्हायला लागलं बघा. आता व्याकरणाचा तर अलीकडच्या काळात गंधच नाही. व्याकरण मध्ये आशीर्वाद हा शब्द जर समजा लिहायचा झाला तर त्याच्यावर रफार हा शी वर द्यायचा का व वर द्यायचा, हा प्रश्न पडतोय. मग काही विद्यार्थी शीला दुसरी वेलांटी आणि त्याच्यावर रफार देतात. त्याचा उच्चार काय झाला? आरशीवाद. मग मी असं बोर्ड लिहिले होते, त्या ठिकाणी विचारलं, हा शब्द जे तुम्ही इमारतीवर नाव लिहिले आशीर्वाद, तो आशीर्वाद शब्द वाचा बघू. तो म्हटला आशीर्वाद. मग र कुठं आहे? शेवर आहे का व वर आहे? तर मग आता वाचा बघू. ते र धरून आरशीवाद. आणि शब्द प्रत्यक्ष काय? आशीर्वाद. रफार कुठं आहे? व वर. मग हा शब्द चुकलाय का नाही बघा बरं. मग तो दुरुस्त कर. व्याकरणातला भाग. आपण तुम्ही उदाहरण सांगितलं त्याला संलग्न मी म्हणेन की तुम्ही ती चूक काढली किंवा आरशीवाद जे तुम्ही म्हटलं, कारण तुम्ही त्या पद्धतीनं शिक्षण केलं, ते लिखाण वाचन, तुमचं व्याकरण तितकं होतं. आताच्या पिढीला ते व्याकरणात तितकं हे नाही, कारण ऑनलाईनच्या पद्धतीने शिक्षण आहे, त्यामुळे व्याकरणाचा असा संबंध आलेला नाही. त्यामुळे त्या चुका घडल्या. पण त्या चुका तुम्ही दाखवणार
ती पिढी मला वाटते तुमची शेवटची राहील असं मला वाटतंय. कारण त्यानंतर आता सर्वच ऑनलाईन झाले तर त्याला दोष तरी कोण देणार आहे? तुम्ही बरोबर. गेला म्हणून ते दोष दिला गेला, नसता तर ती पाठी अजून तशीच राहिली असती, असं सुद्धा म्हणता येईल त्याला. आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे जुन्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांनी केलेल्या गोष्टीचं मूल्यमापन, परीक्षा ही कशी घेतली जायची? परीक्षा घ्यायची, त्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ, लघुत्तरीय आणि दीर्घोत्तरीय असे 3 प्रकारचे प्रश्न असायचे. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एका शब्दात उत्तर द्या किंवा एका वाक्यात उत्तर द्या. 4-5 वाक्यात उत्तर द्या हा लघुत्तरी प्रश्न झाला. आणि निबंध लिहिणं, मोठं सारांश एखाद्या प्रकल्पाचं, एखाद्या एरियाचं वर्णन करणं हा दीर्घोत्तरी प्रश्न झाला. संदर्भाचं स्पष्टीकरण वगैरे. मग वस्तुनिष्ठ प्रश्नात काही वेळेला काही लोकांना 0 मार्क पडतात, तर काही लोकांना मार्क करेक्ट आहे त्याचा येतं, करेक्टनेस कमी. त्या पद्धतीत लघुत्तरीय आणि दीर्घोत्तरीय प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्यांना गुण मिळत होते. अलीकडच्या नवीन शिक्षण पद्धतीत सगळी मूल्यमापन पद्धती ही वस्तुनिष्ठ झालेली आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं बटन चुकलं की तुमचं पैसे गेले, उत्तरच चुकलं, पैसेच गेले. हो, मोबाईलवर जर तुमचं बटन चुकलं तर तुमचे बँकेतले पैसे गेले. म्हणजे तो तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागला. म्हणजे अगदी अॅक्युरेट, चांगलं अॅक्युरेसी आली शिक्षण. ही शिक्षण पद्धती सुद्धा तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी चांगली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं भ्रष्टाचार कमी झाला, झालं तर विद्यार्थ्यांच्यात अचूकपणा आला, विद्यार्थी त्यात रममान झाले, त्यांना त्याच्या एक प्रकारची आवड निर्माण झाली. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा ह्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये चांगल्या आहेत. फक्त तोटे काय आहेत? बोलणं कमी झालं, लिखाण कमी झालं, ऐकणं कमी झालं. हिथं फक्त कौशल्याला वाव आला. कुठं? कॉम्प्युटरमध्ये ज्याच्या अंगी कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं कौशल्य, तो विद्यार्थी किंवा ती व्यक्ती इतरांच्या पेक्षा सुद्धा कौशल्य प्राप्त केलं असेल तर एकदम पुढे जाऊ शकते. बरोबर 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 बरोबर. जग अतिशय ह्या नवीन तंत्रज्ञानामुळं जवळ आलं, माहिती प्राप्त झाली आणि त्यामुळं प्रगती त्या राष्ट्रांनी केली. त्या मानानं आपल्या देशामध्ये कॉम्प्युटर किंवा हे तुमचं मोबाईल युग हे जरा उशीर आलं आणि त्यांच्या मानानं आपण थोडीशी पाठीमागे राहिलो. आपण 70 किलोमीटरच्या वेगानं चाललोय आता, ते देश 100 किलोमीटरच्या वेगानं पळत आहेत. त्यांना जर गाठायचं असेल तर आपल्याला तसा प्रयत्न, शिक्षण पद्धतीत बदल वगैरे करून त्याला त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आता जुनी पद्धत, जी काही पूर्वीची पद्धत होती शिक्षण पद्धती, तुम्ही ज्या वेळेला होता त्यावेळची पद्धत आणि आताच्या पद्धतीमध्ये एक तुम्ही मुख्याध्यापक म्हणून काही नियमावली शिक्षकांना आले सरकारकडून, म्हणजे गव्हर्नमेंटचे काही नियम शिक्षकावरती जे आले आहेत की असे की पालकांना किंवा त्या मुलांना, जे शिकायला मुलं आले त्या मुलांना बोलता येत नाही किंवा तसं दरडावता येत नाही किंवा त्यांना काठीने छड्या वगैरे पूर्वी मारलं जायचं. जर नाही आला वेळेत किंवा एखादं चुकलंय तर छडी वगैरे दिली जायची. छडीवाजी छमछम हे गाणं सुद्धा त्यावरती होतं. तर अशी छडी वगैरे दिली जायची. पण आता ते नाही स्वरूप. मग त्याकडे तुम्ही त्या दोन्ही फरकात काय सांगाल की ते बरं का हे आताचं बरं? तुमच्या प्रश्नातच त्याचं निम्म उत्तर आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्यातच त्याचं निम्म उत्तर आहे. जुन्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी घडवण्यासाठी त्याच्यावर शिक्षकांच्याकडून दबाव आणला जात असे. प्रसंगी कठोर शिक्षा सुद्धा केली जात असे. पण पालक तिथं कधी विचारायला येत नव्हते की आमच्या मुलाला का मारलं जातं, किंवा मुलगा घरी जाऊन पालकाजवळ तक्रार सुद्धा करत नव्हता. माझी चूक आहे हे त्याला कळत होतं म्हणून तो पालकाजवळ सुद्धा जात नव्हता. त्या विद्यार्थ्याला ती जाणीव होती त्यावेळेला की शिक्षकाने मारले, एका गुरुने दिलेलं आपल्याला सुधारण्यासाठी किंवा आपली जी चूक आहे त्या चुकीची ही शिक्षा आहे, असं होतं. ते काय गुरुचा त्याच्यावरती राग वगैरे नव्हता, तर काय म्हणजे तो घडावा
हा. यासाठी आता एखादी मूर्ती घडवायची आहे, तर त्या मूर्तिकाराला याच्यावरती छिनी आणि हातोड्याने ठोकं द्यावं लागतात, तेव्हा ती मूर्तीमध्ये स्वरूप होतं त्याचं बरोबर. बदल. तर त्या पद्धतीचं ते शिक्षण होतं. मग आता त्याचं स्वरूप अगदी बदललंय, त्यावर काय बोला? हा, आता अलीकडच्या शिक्षण पद्धती बदललेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यानं चुका केल्या, विद्यार्थ्यानं अभ्यास केला नाही, अपेक्षित अभ्यास केला नाही, शिक्षा करू शकत नाहीत आता. कारण का, शिक्षा केली, कठोर बोललं की त्याचा प्रतिसाद विचित्र पालकांच्याकडून येतो. आमच्या मुलाला अजिबात काही नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही मुलाला मारू नका. मग हे मुलांच्या समोर पालकांनी शिक्षकांना सांगायचं. मग त्याचा परिणाम विद्यार्थी फिरतो. मग शिक्षकांनी हे दबाव आणण्याचं किंवा त्याच्यावर शिक्षा करण्याचा हा विषय सोडला आणि परिस्थिती काय निर्माण झाली, शिक्षकांनी आपली ड्युटी बजावली, एवढंच काम सुरू झालं. विद्यार्थी घडला किंवा न घडला ही शिक्षकांना काही देणं घेणं नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झाली. हो, कारण सक्तीचं राहिलं नाही की तुला आज हा ग्रहपाठ दिलाय, तू हा पूर्ण करून आण, यानंतर जर नाही आणला तर त्याला शिक्षा तुम्ही करू शकत नाही. मग ते ग्रहपाठ देण्याची तर गरज काय राहिली आणि त्याचा चेक करण्याची गरज काय राहिली? कारण जी माझी अर्धा तास शिकवायची ड्युटी आहे पूर्ण झाली, विषय संपला. कारण जर काही त्याला म्हणावं तर कायद्याची तलवार एक टांगती तुमच्यावरती असल्यामुळे त्याला बोलण्याचा अधिकार गेल्यामुळे त्या मुलाला ते फावलं की शिकलं नाही शिकलं तरी 9वी पर्यंत पास एक होतोय ही एक सुविधा ह्यामध्ये ह्या नवीन शिक्षण पद्धतीत पास आणि नापासाचा विषय तिने कमीच केलाय. 7वी 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला नापास करायचंच नाही. जरी समजा त्याला कमी गुण मिळाले परीक्षेत, तरी 2-3 महिने त्याच्यावर रिव्हिजन करून परीक्षा द्यायला लावायची आणि त्याला पुढच्या वर्गात पुन्हा ढकलायचा. म्हणजे मागच्या वर्गात न घालता पुढच्या वर्गात ढकलायचा. ही पद्धती सुरू झाल्यामुळं विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी झाली. याबद्दल आता पूर्वी तुम्ही जसं सांगितलं मगाशी तुमच्या माहिती, म्हणजे तुमची जी वैयक्तिक तुम्ही माहिती होती सांगितलं की तुमच्या हातून घडलेले विद्यार्थी हे काही कलेक्टर झाले आहेत, काही मोठे मोठे अधिकारी पदावरती आहेत. त्यावेळेला तुमचं ते आपुलकीनं तुम्हाला कॉल करतात आणि सांगतात की गुरुजी कसे आहेत, तुमची विचारपूस करतात, तुम्ही त्यांची विचारपूस करता. एक परिवारासारखं नातं त्यांनी अजूनही जपले आहेत, तुमची गुरु म्हणून त्यांनी जाण टाकलेली आहे. तर चांगले संस्कार होत होते किंवा कसे होत होते, पण संस्कार चांगले होते. आणि आताची शिक्षण पद्धती हे जे काय आधुनिकता आले याच्यावरती सध्याच्या शिक्षण पद्धतीत गुरु आणि शिष्याचं नातं जवळजवळ कमी झालेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या बद्दल गुरुच्या मनात आत्मीयता, शिव विद्यार्थी घडला पाहिजे अशी शिक्षकांच्या मनात आत्मीयता राहिली नाही, किंवा विद्यार्थ्याला शिक्षकाबद्दल आदर राहिला नाही. म्हणजे शिक्षक सर बाजूला गेले किंवा गुरुजी बाजूला गेले की तर आपल्या मित्रांना घेऊन त्यांच्यावर खोट्या करायचा, काहीतरी बोलायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती विद्यार्थ्यांच्यात निर्माण व्हायला लागली. म्हणजे हा तंत्र शिक्षणाचा परिणाम म्हणायचा काय? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या काळात ह्या शिक्षण पद्धतीत जो कॉम्प्युटरचं आणि तंत्रज्ञानानं चांगलं ज्ञान मिळवेल, स्वतः त्याच्यात जिद्द निर्माण होऊन तो जोर मिळवेल, तोच पुढे गेलेला तुम्हाला दिसेल आणि त्याच्या जीवनाचा विकास होईल. खरं बघायला की तर ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी याचा उपयोग ह्या तंत्रज्ञानाचा वापर होतोय. मग हे तंत्रज्ञान जर चांगल्या प्रकारे जर आत्मसात केलं तर स्वतःच्या जीवनाचा विकास झाला, स्वतःचं जीवन घडलं असं प्रत्येकानं जर म्हटलं तर समाजाचा विकास झाला हो. नक्कीच. आणि समाजाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकासच झाला. देशासाठी तुम्ही काय केलं असं एखाद्यानं विचारलं, देशासाठी तू काय केलंस, तर तुम्ही जे कर्तृत्व करता ते प्रामाणिकपणे, निष्ठेनं, जागरूकपणे जर तुम्ही ते केलं तेच तुमचं देशकार्य. वा वा सर, ही वाक्य खरं तर इन्स्पिरेशन आहे. कारण देशसेवा जर करायची असेल तर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी राहून प्रामाणिकपणे काम करणं, स्वतःचं काम स्वतः चांगलं करणं, हीच मोठी देशसेवा आहे. मी केलं, तुम्ही केलं, समाज झाला, अनेक समाज एकत्र आले, विकास झाला किंवा आणि संपूर्ण देश सुधारला. देशाचाच विकास झाला त्यात.
आता सर जर या पद्धतीत तुम्ही जर आता हे संपूर्ण जुन्या पूर्वीचं शिक्षण पद्धत आणि आता सांगितलं, आता वाटतंय का की जुन्या जी काही पूर्वीची शिक्षण पद्धती होती यामध्ये विद्यार्थ्यावर चांगले संस्कार होत होते आणि आताची शिक्षण पद्धती हे जे काय आधुनिकता आले याच्यावरती संस्कारावर काय बघता तुम्ही, कशा पद्धतीने तुम्ही बघता त्या आताच्या शिक्षण पद्धती आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीवर? जुन्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी किंवा लहानाचा मोठा होत असताना शिक्षण घेत असताना त्याच्यावर जसे आई वडिलांचे संस्कार तसा विद्यार्थी घडत जातो. आई वडील जर चांगल्या वृत्तीचे चांगल्या स्वभावाचे असतील तर विद्यार्थी तसा घडत होता. आताच्या शिक्षण पद्धतीत आई वडिलांनी सांगितलं, अरे सारखा मोबाईल बघू नकोस, तुमच्या ह्या गेम खेळू नकोस असं म्हटलं तरी तुला काय कळतंय, हे असं आई वडिलांना उलट बोलणार आहे. हे कशाचे परिणाम झाले? ह्या तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे परिणाम तुमच्यावरच झाले. त्याचा परिणाम काय झाला? आई वडिलाबद्दल आदर, शिक्षकांच्या बद्दल आदर कमी झाला. आता आई वडिलांना मोबाईल मधलं किंवा कॉम्प्युटर मधलं काही कळत नाही आणि त्यांच्याजवळ जुन्या शिक्षण पद्धतीतला ग्रॅज्युएट शिक्षक असला तर त्यांनाही समजत नाही. उलट ते शिकून सुद्धा अज्ञानी असल्यासारखं असतात. अगदी तुम्हाला सांगायचं बरं का, मी ग्रॅज्युएट आहे, 35 वर्ष सर्व्हिस केली, मला कॉम्प्युटर आणि मोबाईल मधलं कळत नाही. ते आमच्या मुलीला किंवा आमच्या नातवाला मी जाऊन विचारतो, हे बाबा कसं करायचं, म्हणजे ह्या बाबतीत मी अज्ञानी सैके नाही. बरोबर. आणि म्हणजे त्यामुळं ती मुलं कॅम्प्युटर खरंच अभ्यास करतायत हे आपल्याला लक्षात येत नाही. बरोबर आहे. ही चांगली बरंच महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही मगाशीच त्या गोष्टीचा उल्लेख केला की शिक्षण पद्धतीचे जुने नवीनचं किंवा आशय त्यात संस्कार किंवा त्यामध्ये बदल, तर असं तुम्हाला जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही शिकवलेलं आहे आणि आताची शिक्षण पद्धती तुमचा नातू तुमच्या याच्याबद्दल सांगितलं की नाती वगैरे ते शिकतात ते तुम्ही पाहताय सध्या, तर यामध्ये तुम्हाला असं प्रत्कर्षानं काय वाटतं की यामध्ये कोणते बदल करायला हवे तर ती पिढी थोडी किंवा त्या शिक्षण पद्धतीत एक जागरूकता येईल किंवा ते त्या पद्धतीनं जुन्या पद्धतीने शिकतील किंवा ते देशाच्या उजागरासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी सुद्धा एक चांगलं ठरेल, असं तुम्हाला बदल काय वाटते? आता विद्यार्थ्यांनी खरं भविष्य काळातील आपल्या जीवनाचा विकास करून पुढच्या पिढी जर चांगल्या घडवायच्या असतील तर स्वतः सुसंस्कारित झालं पाहिजे आणि स्वतःच्या मनावर बंधनं ठेवून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्याचा अधिकाधिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक भाग. दुसरं असं की कॉम्प्युटर ही काही खेळण्याची वस्तू नव्हे. लहान मुलगा 5-6 वर्षाचा किंवा 2-3 वर्षाचा असलेला की जो मोबाईल हाताळतोय ते ग्रॅज्युएट माणसाला कळत नाही. नक्कीच मला हे पाहिजे. आता उदाहरणार्थ माझी नात अगदी 4-5 वर्षाची आहे, मग तिला त्या आपलं कार्टून मधलं टॉम अँड जेरी पाहिजे असं म्हटलं तर ती बटन दाबत्याने हिथं पुढं टॉम अँड जेरी तिने शोधून काढलं. त्याचे व्हिडिओ सगळे येते तिथे, तिचे व्हिडिओ ते मनोरंजनाचा आनंद घेते तितक्या 4 वर्षाचे. मग ते टॉम अँड जेरी मला काढता येत नाही ना, मी ग्रॅज्युएट आहे का नाही. बरोबर. मी किती अनुभव, माझं वय आता 79 वर्ष झालं, मला ते येईना आणि ते तिला येते. म्हणजे किती आधुनिकता भरपूर फास्ट वेगानं आता 10 वर्षा काळात भरपूर आली. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आले. कोरोना काळात तर शिक्षण पद्धती सुद्धा आपण तिथून अवलंबली. ती आता हेच प्रश्न आपण घेतले, यासोबतच कायद्याचा आपण एक मध्ये प्रश्न घेतला होता. तर असं वाटतंय का तुम्हाला की शिक्षण पद्धतीत जी शिक्षकावरती कायद्याची टांगती तलवार आहे, शिक्षा करणे वगैरे ह्या गोष्टी या काही बदलायला हव्यात का? याकडे तुम्ही काय पाहाल किंवा याबद्दल काय सांगाल? शिक्षा सक्ती ही तर आता अलीकडची कालबाह्यच झाली. अगदी विद्यार्थ्यांना शिक्षा करणं हे आता पूर्णपणे बंद झालं किंवा कठोर बोलणं, तू असं केलं नाहीस तर तू उद्या वर्गात उभा राहा, बोलू तुला, तू शाळेत येऊ नकोस, उद्या काम केले, मी सांगितलेलं काम केल्याशिवाय, असं घडत नाही. आणि त्याच्यावर सक्ती राहिली नाही आणि विद्यार्थ्यावर आई वडिलांचा विबचक राहिला नाही.
काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल होत जाणं हे अपेक्षितच आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना जर प्रगतीला वेग आणायचा असला तर तंत्रज्ञानाचा वापर हा केलाच पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. आपल्या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात मोबाईलचा वापर अलीकडं हळूहळू वेगानं होत आलाय. सर, ते शेवटी पूर्ण एपिसोडच्या मी हा एक प्रश्न विचारेन तुम्हाला की पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धती ही फ्री होती, म्हणजे अगदी शासनाच्या शाळा, जिल्हा परिषद वगैरे शाळा होत्या, त्यानंतर आता प्रायव्हेट शाळा निघाल्या, इंग्लिश मिडियम निघाली. त्यामुळं अशी तफावत आहे की गरीब समाज जो आहे, गरीब वर्ग अजून आहे, मध्यमवर्गीय वगैरे, त्यांना शिक्षण थोडं महाग वाटते आता. किंवा इंग्लिश मिडियम आले, खाजगी शाळांचे त्यांचे रूलच वेगळे आहेत. आता त्याबद्दल बोलायचं म्हणतो दुसरा एपिसोड होऊ शकतो खरं तर, कारण त्यांचे शाळा एकतर लांब, नेण्या जाण्याचा खर्च, मग त्यांचीच गाडी त्यासाठी खर्च, त्यांचा गणवेश वेगळा. ते काही खाजगी शाळा असल्यामुळे सरकारकडून येत नाहीत गणवेशासाठी पैसे, मग गॅदरिंगच्या माध्यमातून ते पैसे घेतात. म्हणजे शिक्षण पद्धती ही जर चांगल्या शाळेत घालायचं म्हटलं तर ती तितकी महागडी झाली. आणि जर जिल्हा परिषद शाळेत घालायचं म्हटलं तर मुलं तशी प्रगती तिथं नाही, असं एक पालकांचा भास झालेला आहे. बरोबर. मग याबद्दल तुम्ही कसं बघताय की शिक्षण पद्धती खरंच पूर्वीची आणि आता मध्ये पैशाच्या अंतर्मानानं महाग झाले का? पैशाच्या अंतरानं तसं बघायला गेलं तर गरिबांचं उच्च शिक्षण हे होणंच कठीण झाले. कारण तेवढा पैसा पालकांनी आपल्या पाल्यांना पुरवणं हे त्यांची कुवत राहिली नाही. वेगवेगळ्या पोस्टसाठी तुमचे तहसीलदार बना, कलेक्टर बना, किंवा तुमच्या MBBS सारख्या कोर्ससाठी, ह्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो सामान्य माणसाला हे शिक्षण अतिशय महाग झाल्यामुळं सामान्य माणसाकडं बुद्धीचं कोठार आहे, ज्ञानाचं कोठार आहे, पण त्याचा वापर करता येईना. कशामुळं? आर्थिक ओढाताण आणि शिकवण्याची आपल्या पाल्याला आपली कुवत नसल्यामुळं त्यांच्या शिक्षणाला गंज चढायची पाळी यायला लागली. म्हणजे काही अंशी ह्या शिक्षण पद्धतीत ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे, ज्याची वेल डेव्हलप्ड आर्थिक दृष्ट्या जो आहे, त्या माणसांच्या पाल्यांचं शिक्षण, उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. हा एक ह्यातला दोष आहे. त्यासाठी तो दोष आहे. त्यासाठी काही हुशार विद्यार्थ्यांना सरकार म्हणा किंवा काही लोक अगदी सहकार्य करून प्रयत्न करतात, पण ते अपुरे येतो. लोकसंख्या किती आहे, ते अपुरे आहेत. आणि प्रत्येक त्या गरीब घटकापर्यंत पोहोचणं होत नाही. सरकारला तर होतच नाही, पण त्या सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांना देखील होत नाही. नक्कीच. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या जवळ ज्ञान असूनही त्याचा उपयोग काही करता येत नाही. एखादा गरीबातला ऊसतोड्या असणारा मुलगा सुद्धा, ऊसतोडी माणसाचा मुलगा सुद्धा कलेक्टर होतो, भरपूर उदाहरण बुद्धीच्या जोरावर. पण त्याला माग बॅकिंग मिळालं काही संस्थांनी, एखाद्या व्यक्तीनं काही हुशार विद्यार्थ्याचं कल्याण आपल्या हातून होईल, आपल्याला एक चांगलं हे होईल म्हणून ते करतात अगदी. पण सगळ्यांना ते उपलब्ध होणार नाही. बरोबर. हा एक नशिबाचाही भाग आहे. नशिबाचा भाग म्हणाला. अजून एक यालाच रिलेटेड मी तुम्हाला प्रश्न विचारतो की पूर्वी सिटीच्या वेळेला, त्या काळी सुद्धा, तुमच्या काळी सुद्धा असेल, शहरी भागात क्लासेसची पद्धत असेल, पण ग्रामीण भागात तशी नव्हती. पण आता ग्रामीण भागापर्यंत क्लासेस आलेत. मग शिक्षण जर शाळेत तुम्हाला जर चांगलं भेटत असेल, क्लास लावायची त्यावेळी गरज नव्हती. क्लास न लावता ही अधिकारी झाले त्यावेळेला. तुमच्या काळी तुमच्या हाताखाली शिकलेले शिक्षक विद्यार्थी सुद्धा झाले. आता शाळेत शिकून पण काही ठिकाणी मी स्वतः बघितलेलं आहे, माझा पुतण्या एक शाळेला आहे, तर तिथं स्पष्टपणे सांगितलं गेलं की आमची शाळेत शिकवण्याची जबाबदारी, त्यात जर शिकत नसेल तर तुम्ही क्लास लावा, असं क्लास आहे. मग ती गरज म्हणजे का निर्माण झाली की क्लास लावणं खरंच, मग शाळेची काय गरज? म्हणजे असं हा एक बिझनेस म्हणून बघितलं जाते. याबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण तुम्ही त्या दोन्ही पद्धती आता बघताय तुम्ही, आणि त्याचं सविस्तर मी तुम्हाला सांगितलंय. हे खरंच चुकीचं आहे का बरोबर आहे, किंवा हे झालं पाहिजे का? शाळेचं जे बिझनेस म्हणून बघितलं जाते त्याकडे, याबद्दल काय थोडक्यात सांगा आपण शेवटाकडे हा प्रश्न. जुन्या शिक्षण पद्धतीत क्लासेस लावणं किंवा क्लासेस नव्हतेच त्यावेळेला. क्लास ही बाब नव्हतीच. पण अलीकडच्या ह्या 10, 12, 15 वर्षामध्ये क्लास ही पद्धत सुरू झाली. आता
क्लासेसची पद्धत सुरू झाल्यामुळं शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक सुद्धा तळमळीनं काम करेनसे झाले. आपली जबाबदारी, आपला विद्यार्थी घडला पाहिजे आणि आपण प्रामाणिकपणे हे ह्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, ही भावना लोकांच्यात कमी झाली. हा एक भाग. दुसरं असं की क्लासेसमध्ये महिनाभर येतोय, मला फी मिळाली, त्याचं जे काय होतं ते मी शिकलो, एवढं विद्यार्थ्यांना पालकांना सांगितलं तरी मी पुरेस आहे. म्हणजे केवळ पैसे देऊन शिकायचं हा एक आत्मिक समाधानाचा भाग निर्माण झाला. हो, नक्की. माझा पोरगा क्लासेसला रोज जातो, सकाळी अमक्या वेळेला आणि शाळेत एवढ्या वेळेला असतो. पण प्रत्यक्ष क्लासमध्ये काय शिकला आणि शाळेत काय शिकला ह्याची तुलना केली तर हाय तिथंच आहे. हो, सर्व तिथंच आहे, सर्व तिथंच आहे. पण याचा असा सुद्धा भाग झालाय, मी माझ्या निदर्शनात आलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय पॉडकास्टच्या माध्यमातून पण, की ज्या वेळेला क्लासेस तुम्ही म्हटलं की क्लासेसमुळे ते शिक्षक सैल झाले, की क्लासमध्ये तो मुलगा आहे तिथं शिकेल म्हणून ते थोडं डिले झाले, सगळं म्हणजे दिलं झालं. तर यामध्ये गरीब जे कुटुंब आहे तो शाळेवरती विश्वास ठेवून त्या शाळेत घातलं होतं. क्लासेसला श्रीमंतांची मुलं गेली, कारण त्याला दोन्हीकडला पैसा झेपत नाही बरोबर आहे. त्यामुळे तो त्या मुलाला जो क्लासला घालू शकला नाही, त्यामुळे त्याच्या शैक्षणिक पैशावरती परिणामच झाला म्हटलं, अन्याय झाला म्हटलं तरी वावगड होणार नाही. करत नाही, अन्याय होणार, पण जी जातीवंत शिकणारी गरिबाची जी मुलं आहेत की नाही, ती क्लासेस नाही लावले तरी सुद्धा क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे गेलीची उदाहरणं किती काय आहेत. जातीवंत बरोबर, जातीत सुसंस्कारित, ज्यांचं पालकांचं मुलांच्याकडे लक्ष आहे आणि विद्यार्थ्याला स्वतः करण्याची उमेद आहे, तो विद्यार्थी गरीब असला तरी सुद्धा आपल्या प्रयत्नाच्या जोरावर तो प्रगती करू शकतो. अगदी नक्कीच असं आहे. पण भविष्यकाळ कसा असेल, आता तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो बरं का. मी साखरप्याला हायस्कूलमध्ये शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांना, मुलांनो, अरे जीवन हे अतिशय चांगलं आहे, आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्ही भरपूर शिका, ग्रॅज्युएट व्हा, मामलेदार व्हा, कलेक्टर व्हा, पण अभ्यास करा आणि शिका. त्यावर मला एका विद्यार्थ्यानं उठून उभा राहून विचारलं, सर तुम्ही म्हणताय का नाही ते सगळं मी करतो, अभ्यास एक विद्यार्थी हुशार होता बरं का, सगळं मी करतो, अभ्यास करतो, मी ग्रॅज्युएट होतो, मी तुम्हाला अगदी पुढचं PhD पर्यंत शिक्षण म्हणलं तर मी तुमच्या इच्छेनुसार करू शकतो, तुम्ही मला नोकरी देणार आहे का? म्हणजे विद्यार्थ्याने ती एक समस्या मांडली. तुम्ही सांगताय का नाही शिका, भरपूर शिका, ग्रॅज्युएट व्हा, चांगलं नाव कमवा. मी शिकून माझं नाव कमवलं, पण माझ्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही मला नोकरी देताय का? बरोबर. म्हणजे त्या विद्यार्थ्यानं भविष्य काळातलं संकट शिक्षकापुढे व्यक्त केलं. आता शिक्षकांनी म्हणायचं तरी काय, हो नोकरी देतोय म्हणता येत नाही, पण नाही म्हटलं तर शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभा राहिलं. मग शेवटी त्या विद्यार्थ्याला मी सांगितलं, अरे बाबानो, मी सांगत असो, शिक्षण हे स्वतःच्या जीवनाचा विकास घडवण्यासाठी आहे, केवळ नोकरी एवढंच ही नाही, तर विविध क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रात कुठं ना कुठे तरी तुम्ही प्रामाणिकपणे जर कष्ट केलं शिक्षणाच्या जोरावर तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. एखाद्या व्यवसायात जा, एखादा धंदा काढा, एखादं काही सांघिक काम करा, अगदी कुठेही त्याचा उपयोग होतो. मग पण चांगलं ज्ञान मिळवलं पाहिजे का नको? नक्कीच. अगदी चांगली मुलाखत झाली. एक तुमच्या संपूर्ण जीवनातला, अगदी तुमच्या शिक्षणापासून शिक्षक झाला, तिथून तुम्ही मुख्याध्यापक होऊन तुम्ही नंतर सेवानिवृत्त झाला, या संपूर्ण जीवनातला जे काही शिक्षक म्हणून तुम्ही केलं त्यातला एखादा आनंदाचा असा क्षण की तुम्हाला अजूनही तो आठवल्यानंतर आनंद देतो तो क्षण, असा एखादा क्षण प्रेक्षकांसाठी? प्रेक्षकांसाठी बघा, 72 नंतर 73 साली मी तिथं 7 वर्ष होतो, अगदी शेटफळगडे ह्या गावात हायस्कूलवर.
मग तिथं मी इंग्लिशच्या कविता शिकवताना लेझी मेरी विल यू गेट अप 1 2 आय एम टाईंग माय शू अशा सारख्या इंग्लिश ज्या पोएम्स होत्या त्या ऍक्शन करून मी विद्यार्थ्यांना शिकवत असे. बरं बरं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही 70 सालची गोष्ट आहे. तुम्हाला अजूनही ते अजूनही मला मुंबईच्या हायकोर्टात वकील असलेले, पुण्यात पोलीस असलेले, कलेक्टर असलेले, महाव्यवस्थापक आहे एक बाळवणीचा आमचा विद्यार्थी ह्याला पुण्याला, त्याचे मला फोन येतात, सर तुम्ही शिकवलेल्या कविता अजूनही आम्ही आमच्या मुलांना आमचे सर असे शिकवत होते. वा. अगदी ते ऍक्शन सहित सांगतात. मेरवे सर म्हणून होते, ते असं शिकवत होते आणि तुम्ही बी असं शिका. शेटफळगड्याचा विद्यार्थी, मी लग्नाला गेलो असताना तो मला सूर्यवंशी म्हणला, सर तुम्ही नो सूनर डीड करता मुकरी ध्यान शिकवलेलं माझ्या अजून ध्यानात आहे. अजून ध्यानात आहे. त्यांनी 50 वर्ष झाली, 50 वर्ष झाली. 70 30 आणि ही 20. 50 वर्षानंतर तो विद्यार्थी भेटल्यानंतर तो असं म्हणते, ह्यातच आपला आनंद आहे सगळ्यात. त्यात ह्यातच आनंदाचे क्षण आहेत खरं. नक्कीच सर, तुम्ही वेळ दिला आम्हाला तितका मौल्यवान, त्यामुळं धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो, खरं तर आधुनिकतेची जोड ही शिक्षणाला मिळालेलीच आहे. म्हणजे आधुनिकते किती फास्ट चाललेली आहे हे गुरुजींनी सांगितलं. त्याबरोबर पूर्वीची काय शिक्षण पद्धती होती तेही गुरुजींनी सांगितलं आपल्याला. त्याबद्दल शिक्षकांची नाती पूर्वीची कशी होती आणि आताची कशी आहेत, त्यामध्ये दुरावा किती आलेला आहे आणि त्याचा परिणाम घरगुती त्यांच्या जीवनावरती सुद्धा, आई वडिलांवरती कशी रिॲक्ट होतात याबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितले. ही संपूर्ण मुलाखत एक चांगला संदेश देणारी होती आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचे अनुभव सुद्धा आपल्यामध्ये अगदी मोकळेपणाने शेअर केले. आणि हे आनंदाचे क्षण आहेत खरं तर त्यांच्या जीवनातले, की त्यांना अजूनही ते विद्यार्थी फोन करतायत. मला नाही वाटत की आता ऑनलाईनच्या युगामध्ये जर ते शिक्षण असेल तर ते त्या शिक्षकांना आवर्जून आता कॉल करतील. मला तरी ते वाटत नाही. हा असा अनुभव आता यांनी जो तुम्हाला जो अनुभव मिळाला तो आताच्या शिक्षकांना तो अनुभवायला मिळेलच असं वाटत नाही. तर मित्रांनो, ही जी काही यांची जीवन सपोर्ट होता किंवा पूर्वीचे शिक्षण पद्धती आणि आताच्या शिक्षण पद्धती यामधला जो काही फरक होता याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जे काही गुरुजी होते, जे काही शिक्षक होते त्यांना शेअर तर नक्कीच करा, पण आपल्या मित्राला देखील शेअर करा की एक शिक्षण पद्धती आपण या काळात सुद्धा केली होती, त्या काळात अशी होती आणि आपल्या काळात अशी आहे. असा दोन्हींचा फरक आपण यामध्ये सांगितलाय. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा आणि हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. धन्यवाद. नमस्कार.